छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या भगिनी प्रभाग क्रमांक 24 मधून विजय झाल्यात। मात्र त्यांच्या विजयानंतर जे आहे ते वंचित बहुजन आघाडीने गंभीर आरोप केलेत, आक्षेप घेतला। आपल्यासोबत स्वतः आमदार नारायण कुचे आहेत। काय सांगाल? तुमच्या भगिनी विजय झाल्यात, मात्र वंचित बहुजन आघाडीने गंभीर आरोप केलेत। पहिला आरोप असा आहे की तुम्ही बदनापूर घनसावंगीवरून बोगस मतदार आणलेत। प्रभाग क्रमांक 24 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत 4 उमेदवार होते, 4ही विजय झाले। हा विजय काही 100, 10, 20 मताचा नसून हजाराच्या लीडनं निवडून आलेले 4ही उमेदवार। आरोप करण्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे, निवडणूक आयोगाला तक्रार केली पाहिजे, रिकाउंटिंग केली पाहिजे। आणि मी जेव्हा गेलो त्या तिथं मॅनेज करण्यासाठी, तर तिथं CC कॅमेरे लावलेले, CC कॅमेरे चेक केले पाहिजे। विनाकारण बिनबुडाचे आरोप करून बदनाम करण्याचं काम सगळे विरोधी पक्ष करू लागले। कारण की त्यांनी कधी निवडणुकीत हारच नाही पाहिली, पहिल्यांदा निवडणूक लढले। निवडणूकमध्ये चांगले पडले, चांगले निवडून आले। बाळासाहेब थोरात सारखा माणूस विधानसभेत पडला, त्याने मी असंच आरोप करावा। 8 वेळेस राज्याचे महसूल मंत्री म्हणून कायम राहिलेले। जनतेच्या हातात ते बटणं आपण दाबले, तर मी दाबले। आता काँग्रेसवाल्याची सवयच आहे, तसे वंचितवाली सवय, वंचितवाल्यावर ती सावलीच पडली। त्यांचे 4 लोक निवडून आले वंचितचे, पण त्यांना मशीनच हात केल्या का? हां, लोकाचा तोल होता यांचा। कॅरेक्टर जर विचार केला, त्यांना लोक तसे निवडून देते। उमेदवाराचे कॅरेक्टर जर तपासा, तेव्हा तुम्हाला कळेल। तडीपारची ऑर्डर नाही द्यायची कामं झाले यांचे। MPDतले होती, हेतू होती नाही त्यांच्या। ते आपलं झाकण्यासाठी माझ्यावर आरोप करतात। हे आरोप बिनबुडाचे, राष्ट्रीय स्वरूपाचे, आणि सगळे पक्ष त्याला खतपाणी घालू राहिले आणि लोकाला भावनिक करण्याचा प्रयत्न करू लागले। आमदार साहेब, आता जे तुम्ही उल्लेख केला की मतमोजणी केंद्रावरचे CCTV कॅमेरे तपासा, तोच आरोप त्यांचा आहे त्या उमेदवाराचा की आमदार तुम्ही म्हणजे जे आहे ते परवानगी नसताना मतमोजणी केंद्रावर गेले, तिथल्या ज्या मतदान अधिकाऱ्यांना बोलले, EVM मी मॅनेज केले। मी उमेदवार प्रतिनिधी होतो, त्याच्यामुळे मला जाता येतं। तरीही मी गेलो, 1 मिनिट RO मला माहीत नव्हते, पोलीस आले होते माझ्यासोबत। ROनं विचारलं किती वाजता सर्टिफिकेट देणार आहे। 4ही उमेदवाराचा आग्रह होता की आमदार साहेब तुम्ही आले पाहिजे सर्टिफिकेट घेण्यासाठी। निवडणूक डिक्लेअर झाल्यावर मी गेलो, निवडणूक अधिकाऱ्यांना डिक्लेअर केली। मी ROला म्हणलं तुम्ही ऑनलाईन देणार आहे का हाताने देणार? ते म्हणले आम्हाला 2 तास लागणार आहे प्रोसिजरला। मी चालले आलो। माझी जालना महानगरपालिका जिंकल्यामुळं मला माजी मंत्री बबनरावजी लोणीकर आणि दानवे साहेबांचे PAचा फोन आला। मी जालन्यात चालले गेलो, तिथं आनंद उत्सव साजरा करण्याचा। त्याच्यात काय एवढा सगळा तुम्ही घटनाक्रम सांगताय, मात्र तुम्ही जे आहे ते त्या अधिकाऱ्याला 1 कोटी रुपये दिले असा सुद्धा आरोप केला आहे। कोणाच्या अधिकाऱ्याचं कोणी स्वतःचं जीव धोक्यात घालून कोणी काही, आणि असं जर झालं असतं ना, तर लोकांचे मी पाये पडलं नसतो, महिनाभर लोकांच्या दारातही गेलो नसतो, डोर टू डोर फिरलो नसतो। मी प्रत्येकाच्या डोर टू डोर फिरलो, एकही माणूस नव्हता महिनाभरात त्याच्या दारात नाही गेलो म्हणून वार्डातल्या। त्याला मी इथला नगरसेवक होतो 2दा, माझ्यासोबतचा 2 नगरसेवक माझ्यासोबत होते। रामचंद्र कमलबाई नरोटे ही बी नगरसेविका होती, सुनील जगताप हे पण माझ्या ह्या तिन्ही याच्यात आम्ही नगरसेवक। मी 2दा, नरोटे 2दा, हा एकदा। आमचा पूर्ण परिचय, मी विकासाच्या मुद्द्यावर लोकांना हात जोडीत होतो। लोकांनी विकासाच्या मुद्द्यावर माझ्या स्वभावामुळं, आणि माझे उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे होते। तुम्ही नरोटे ताई 3दा नगरसेविका झाल्या। आमची गंगाताई भवरेजी माझी बहीण इतकी गेल्या वेळेस ती 300 मतांनी पडली होती। मग आम्ही असंच कोणावर आरोप केले तर 1 कोटी रुपये दिले म्हणून? सुनील जगताप यद्दा पडा, याची आई यद्दा नगरसेवक होती। आता हा निवडून आला, आता 1300-1350 मतांना आला। काँग्रेस 3 नंबरला गेली। सगळ्याच्या पोटात दूध राहिलं, बाकी काही विषय नाही आहे। आणि माझी नम्रपणे विनंती आहे, कोणत्या अधिकाऱ्याची
मी कोणाला फोनवर बोललो असन, मी कोणाला तशावर बोललो असन, माझे सगळे कॉल डिटेल काढल्यापाहिजे, माझे पी असन, आरो असन, कोणाचे असो ताबडतोब पळून जातो. आणि पुढे दिले काय दिले त्यांनी प्रूफ सिद्ध करा. बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा पण स्वतः किती स्वच्छ आहे आणि लोक मतं कशी देते तुम्हाला. हां, त्यांच्या सगळ्या उमेदवारांचे कॅरेक्टर पहा, कळेल तुम्हाला. आमदार साहेब, आता जे आहे ते वंचित बहुजन आघाडी या निकालाच्या विरोधात न्यायालयीन तयारी करते, न्यायालयात जाणार आहे. 100% त्यांनी न्यायालयात जावं. न्यायालयाचा सन्मान करणारी माणसं आम्ही आहोत. आमची बहीण 800 मतांनी आली निवडून. सुनील जगताप बसलेले नगरसेवक झाले, ते 1350 आले. 1180 मतांनी आले. नरोटे कितीनं आले तुम्ही? 1000 मतांनी आले. मुत्ता किसन ठुबे ते कितीनं आले? 950 मतं. हा डिफरन्स आहे 10-5 मतं. आणि मला हेच सांगा, प्रभात क्रमांकमध्ये अतुल सावे आमचे मिनिस्टर आहे, तुपे विरुद्ध शेळके काहीतरी झालं आहे, 80 मताचा डिफरंट होता. स्वतः हे जाऊन बसले, शिवसेना बसली, रिकाउंटिंग झाली, येतही मत इकडे तिथल्याने झाली. मग हे तर चालणारच नाही. जसं राहुल गांधी आरोप करतो ना, मतं चोरले, मतं चोरले, मतं चोरले. अरे हार व्हायला लागली तर कोणावर कसा आरोप करावा हे त्यांचा धंदा सुरू झाला. त्याच्यामुळे कोणालाही आरोप करून न्यायालयात जावं, त्यांना न्यायालय जो निर्णय देईन त्याचा सन्मान आम्ही करू, एवढं तुम्हाला मी शब्द देतो. पण आपण बघतोय कालपासून त्यांनी आंदोलन सुरू केलेत, आज सुद्धा आंदोलन केले, आणि सगळं असं असताना तुमच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त लावला. हो, कोणीतरी म्हटलं, मग त्यांचा काही पोलीसवाल्याचा गोपनीय रिपोर्ट होता की माझ्या घरावर हल्ला करणार, माझ्या गाड्या जाळून टाकणार, माझ्या तोंडाला ताळं लावणार. हे पोलिसाला माहीत झालं म्हणून मला पोलीस बंदोबस्त बी द्याला. माझ्यासोबत एक अधिकारी आहे आणि 5 पोलीस. मी जातो तर माझ्या पोलीस बी आहे. मग पोलीसवाल्यानं विचार केला. मी तर तुम्हाला बोललो, मी बिंदास बसलो. मी आता जालन्याला होतो, जालन्याहून आलो इकडं. तुमचा फोन आला तर आम्ही रस्त्यात होतो, मला चेन्नईतल्या सहज फोन आला, मी रस्त्यात होतो. त्याच्यावर पोलीस आलं काही रिपोर्ट असं, मी इथं बसेल व्हायचं दारात. मी कुठेही जाणार नाही, बसणार आणि न्यायालयाची लढाई त्यांनी लढावा, आम्ही त्याला कायदेशीर उत्तर देऊ. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत भाजपचे आमदार नारायण कुचे होते. ज्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीने त्याच्यावर आरोप केले होते, ते सगळे आरोप त्यांनी फेटाळलेत. मी जर दोषी असेल तर माझी चौकशी करण्यात यावी, माझी क्वालिटीसुद्धा काढण्यात यावी, असं प्रत्याव्हानसुद्धा त्यांनी दिले. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.